नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे संकष्टी चतुर्दशी आणि याच निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहे गणेशाची अजून एक रेडी रांगोळी. रेडी रांगोळी म्हटली तर कला विश्वामध्ये खूप नवीन नवीन प्रयोग आहेत आणि ते संपणारच नाही आहेत आणि म्हणूनच आमचा हा नवीन प्रयोग तुमच्यासाठी. यामध्ये ही रांगोळी तुम्ही सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी अगदीच अंगारकी संकष्टीला गणेश पूजनला आणि कोणत्याही अशा पूजनला जिथे आपण गणेशाला सर्वात प्रथम स्थान देतो, अगदी पूजेच्या पूर्वीसुद्धा आपण गणेश पूजन करत असतो आणि अशाच वेळेला गणेशाची रांगोळी शिकवावीच असं नाही आहे, पण गणेशा रेडी रांगोळीमध्ये कसा आपण करू शकतो आणि त्याची रेडी रांगोळी कशी बनवू शकतो हे आज आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल की मी एक पहिली आकृती ड्रॉ करून घेतली आहे. तसं बऱ्यापैकी माझं ड्रॉइंग चांगलं आहे आणि म्हणूनच मी इथे फ्री हँड हा ड्रॉ करून घेतला. तुम्हाला जर ड्रॉ करता येत नसेल, घाबरून जाऊ नका हो मैत्रिणींनो. प्रिंटआउट आणा आणि घ्या की करायला रांगोळी. आता बघा, A4 OHP शीटवर मी तशी त्याला ट्रेस करून घेतली. काही वेगळं असं थिअरम मी ह्याच्यामध्ये सांगत बसत नाही आहे, कारण ह्या आधीही मी तुम्हाला सांगितलं आहे कसं ट्रेस करायचं आहे ते सगळं. इथे मी फॅब्रिक ग्लू न वापरता फेविकॉल 50-50% घेतलं आहे. म्हणजे समप्रमाणात तेवढ्याच प्रमाणात पाणी आणि फेविकॉल घ्यायचं, मिश्रण मिक्स करायचं आणि ते मिश्रण आपल्या OHP शीटवर राऊंड ब्रशने मारायचं. ब्रश कोणता असावा? 8 नंबरचा मी इथे राऊंड ब्रश घेतला आहे. तुम्ही 6 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, कोणताही चालेल. पण सरफेस जर मोठा असेल ना तर थोडं फटाफट करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या ते राऊंड ब्रश घेतला तर ते व्यवस्थितरित्या येईल. आता काय करायचं? ग्लू लावायचा, रांगोळी टाकायची आणि झटकून घ्यायची. आता इथे बघा ना, मी रेड आणि ऑरेंज दोन्ही एकत्र मारून घेतलं, त्यामुळे झटकल्यानंतर मला एक मिश्र रांगोळी मिळाली आणि मी ती जपून ठेवणार आहे. का माहिती आहे? कारण आम्ही जेव्हा रांगोळी बनवतो तेव्हा वेगळी अशी रांगोळी वापरतो का? म्हणजे बऱ्याच जणांचे असे वेगळेच प्रश्न आहेत की वेगळ्या रांगोळी पाहिजे आहे किंवा एक वेगळ्या प्रकारची रांगोळीचं पॅकेट तुम्ही आणता का? नाही, मी आपली नॉर्मल मार्केटमध्ये मिळते ती रांगोळी आणते. फक्त एवढंच आहे, मी ती आणल्यानंतर चाळून ठेवते, म्हणजे त्यातले काही मोठे खडे असतील ते निघून जातात आणि मला एक मऊसूर रांगोळी मिळते. आता इथे कालच आमच्या एका व्ह्युअर्सने कमेंट केले की रंगसंगती कशी असावी. आय थिंक महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये, आपल्या कल्चरमध्ये आपण पूर्वीपासूनच रांगोळी काढत आले हो. तर आपण काय करू शकतो ना, आपली जी आत्तापर्यंतची सगळी संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत, आपल्याला असलं नॉलेज आहे, रांगोळी काढता असलेल्याची आपली मजा आहे. म्हणजे आपल्याला माहिती असतं लहानपणापासून ना पूर्ण आयुष्यभर. म्हणजे मला तर आठवतं आहे की कोणता सण असा नसेल की आपण रांगोळीशिवाय आपले तो सण पूर्ण झाला असेल. त्यामुळे प्रत्येक रांगोळीला काढत आलो आहे, शिकत आलो आहे, करत आलो आहे. आणि रेडीमेड रांगोळी हा कॉन्सेप्ट तर आत्ता कुठे मी करायला घेतला आहे, पण ह्याआधी आय थिंक एवढे 30-40 वर्ष आत्तापर्यंत रांगोळी काढत होतो आणि नक्कीच ह्यापुढेही काढू. त्यामुळे रंगसंगती कशी असावी किंवा त्यामध्ये अजून काय कौशल्यपूर्वक काम करू शकतो ते नक्कीच आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवू. पण आपल्याला असलेलं नॉलेज, आत्तापर्यंत आपल्याला मिळालेली जी आपली ठेव आहे ना, जी आपल्या ज्ञानाची, ती आपण नक्कीच कुठे ना कुठे वापरू शकतो, नाही का? आता इथे बघा, ऑरेंज आणि रेड कलरचं जे कॉम्बिनेशन मिळालेली जी रांगोळी होती ती मी अशा शेडिंगसाठी वापरणार आहे. आता पहिल्या लेअरला मी रेड अँड ऑरेंजची शेडिंग नाही केली. मी माझी दुसऱ्या लेअरला मी इथे रेड अँड ऑरेंजची शेडिंग करते. का असं केलं? त्यासाठी स्पेसिफिक कारण आहे. जेव्हा आपण फक्त ऑरेंज पूर्वी करून घेतला पहिल्या लेअरमध्ये आणि जेव्हा दुसरा लेअर मी करायला घेतला आहे त्याच्यामध्ये मी रेड अँड ऑरेंजचं शेडिंग दाखवते, कारण त्याने मला असं वाटतं जी शेडिंग आहे ना रांगोळीवर ती मस्त प्रकारे बसेल. आणि नॉर्मली रांगोळी जेव्हा आपण काढतो तेव्हाही आपण तसंच करतो की ऑन द स्पॉट आपण अगदी रेड ऑरेंज टाकत राहतो आणि ती मस्त शेड होऊन जाते. फक्त इथे असा एक आपल्याला फायदा मिळेल की आपण ह्यापूर्वीच शेडिंगची पूर्ण प्रोसेस अगदी व्यवस्थितरित्या अगदी मोजून
करू शकतो. आणि खरंच आहे, हे रेडीमेड रांगोळी बनवताना ना तुम्हाला फक्त आणि फक्त काय काळजी घ्यायची आहे ती म्हणजे रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक झाली पाहिजे आणि रांगोळी त्याच्यावरती व्यवस्थितरित्या बसवून घेतली पाहिजे. आणि ती बसवून घेतली, ती न स्टिक झालेली रांगोळी व्यवस्थितरित्या झटकून काढली पाहिजे. आता जेवढी जास्त झटकाल तेवढी जास्त न स्टिक झालेली रांगोळी निघत जाईल आणि तुम्हाला ना अंदाजा येत राहील की ओके, आपल्याला आता ह्याच्या पुढे रांगोळी टाकायची गरज नाही, कारण रांगोळी आता व्यवस्थितरित्या बसलेली आहे. काय ना, बऱ्याच ठिकाणी काही गोंधळ होतो आहे माझ्या मैत्रिणींचा की सुरुवात कुठून करू, कशी करू. मला असं वाटतं तुम्ही छोट्या छोट्या डिझाईन्सपासून सुरू करा. आता ही एक डिझाईन आहे, बेसिक डिझाईन आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 3 कलर वापरलेत. पहा ना, रेड, ऑरेंज आणि हा मोरपंखी. हा 3च कलरमध्ये पूर्ण रांगोळी माझी बनवून झाली आहे. आता ह्या रांगोळीमध्ये पहिला लेअर जेव्हा मी मारला ना, त्यानंतर 15 ते 20 मिनटं त्या लेअरला सुकून दिलं आहे आणि त्यानंतर मी परत बघा हा लेअर मारायला घेतला आहे. दुसरा लेअर मी मारून कंप्लीट केला आहे आणि त्याच्यावरही तसंच करायचं आहे, सेम टू सेम. पेपर ठेवायचा, दाब द्यायचा हलकासा, उरलेली रांगोळी झटकून बाहेर काढायची. आता इथे मी रांगोळी सुकवण्यासाठी ना मस्तपैकी ड्रायरचा वापर करते. ह्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितले नाही का की ड्रायर वापरणं फटाफट आपली रांगोळी कंप्लीट होते. आणि बस इथे आहे माझी कंप्लीट रांगोळी. रांगोळी काहीशी ठेवल्यानंतर अशी दिसते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? गणेशाची रेडीमेड रांगोळी बनवण्याची ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की सांगा. आणि हो, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि मैत्रिणींनो, रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.